पुरस्कार सोहळ्यावरील टीकेनंतर संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एकाच मंचावर। संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते एकत्र येणार। आग्र्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना कैद केलं होतं तिथे शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करून 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश। अंजली दमानियांचा नवा आरोप, तर दमानियांचं अर्धवट ज्ञान। धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले। राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री। रामलीला मैदानात आज भव्य शपथविधी सोहळा। फडणवीस, शिंदे, अजित पवारही उपस्थित राहणार। संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन। शेगावमध्ये भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी। गजानन महाराज मंदिरालाही आकर्षक सजावट। रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के। तिलोरे गावात पहाटे 3 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याची ग्रामस्थांची माहिती। मुंबईमध्ये कोळशावरील तंदूर भट्टीवर बंदी घातल्यानं पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा। हॉटेल, ढाबा, बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला। 2 अपघातात 8 जणांचा मृत्यू, 40 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर। भारताच्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात। दुबई, बांगलादेश विरुद्ध सलामीची लढाई। बुमराच्या अनुपस्थितीत गोलंदाजांचा कस लागणार। दुबईतून माझावर महाकव्हरेज। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानला सलामीलाज पराभवाचा धक्का। न्यूझीलंडकडून 60 धावांनी धुव्वा।